चिकाटीचे फळ. एक खूप मोठं भांड होतं. त्या भांड्यात ताक ठेवलं होतं. त्यात 2 बेडूक पडले. इतकं मोठं भांड बघून एका बेडकाला वाटलं, बाप रे, एवढ्या मोठ्या भांड्यातून मी बाहेर कसा पडू? तो भांड्यात पोहायला लागला. त्याने थोडा वेळ पोहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं, इथून बाहेर पडणं अशक्य आहे. म्हणून मग त्याने पोहणं बंद केलं आणि तो मरण पावला. दुसरा बेडूक देखील पोहत होता. त्याने ठरवलं, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार. तो प्रयत्न करत राहिला. थोड्या वेळाने तो दमला. तिथेच पडला. दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली तेव्हा त्याला दिसलं, तो तर तरंगतोय. हे कसं झालं असेल? सतत पोहत राहिल्यामुळे ताक घुसळलं गेलं आणि त्याच्या खाली लोणी तयार झालं. लोणी ताकावरती तरंगतं, त्यामुळे बेडूक देखील तरंगत होता. चिकाटीने प्रयत्न करणाऱ्याचा नेहमी विजय होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? अशाच अजून अनेक गोष्टी मराठी, इंग्लिश, संस्कृत, तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू भाषेत ऐकण्यासाठी गुरुकुला.com ला नक्की भेट द्या.